अ, नमस्कार मंडळी, मी आहे अक्षय आणि स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर आता तुम्हाला माहितीच आहे की गणेश चतुर्थी आहे, तर हॅपी गणेश चतुर्थी सर्वांना. आणि आता मी तेच रील्स वगैरे बघत होतो सर्व मुंबईचे, जे किती मस्त आहे सर. आणि माझ्या घरी पण गणपती असतात, तर भरपूर मिस करतो आहे. आणि आता समजतच नाही की आता काय करू, कारण की मागच्या वर्षी मला जायला मिळालेलं एक मिनिट येस तर मागच्या वर्षी मला जायला मिळालेलं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला इंडियाला, बट यावर्षी नाही जायला मिळत आहे बिकॉज ऑफ सम रिझन्स. तर तेच समजत नाही आहे, पण काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याकडे एक आहे गणपती बाप्पाची मूर्त, लहान मूर्त आहे, तर आपण त्याचीच पूजा करू. आणि मोदक पण बनवायचे आहेत मला. सो हे सर्व तुम्हाला मी दाखवेन. आणि चला आता सुरू करूया आपल्या ब्लॉग्सला. विदाउट अ फर्दर ॲडू. ओके, सो स्टार्टिंग बेसिक्सपासून करूया. तर माझं किचन भरपूर 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 भरलेलं आहे सर्व भांड्यांनी. आणि माझा आळशीपणा आहे की मी धुतलं नाही आहे ते. सो आता मला पहिले सर्व ते धुवायचं आहे, त्यानंतर घर लादी पुसायची आहे, आणि मग सर्व ते पुढे करू शकतो, राईट. सो आता दाखवू का तुम्हाला मी? भरपूर जरा घाण आहे, पण चल मी दाखवतो पटापट. असं आहे काहीतरी, त्याला आता पटकन मी साफ करून टाकतो. तर मला सांगा गाईज, किती लोक असं महाराष्ट्रामधून किंवा इंडियामधून आहेत जे मिस करतायत सध्या गणपती उत्सव? बिकॉज मी भरपूर मिस करतोय, भरपूर म्हणजे भरपूर. आता मी काय सांगू तुम्हाला. आता मी फक्त बसलेलो, ॲक्च्युली काय केलं आहे मी घरी, मी एक 360 कॅमेरा लावला आहे माझ्या हॉलमध्ये, जिथे आम्ही गणपती बसवतो. आणि मी ते सर्व बघत होतो. काल रात्री मी आपली पहिली एक आरती असते स्थापना झाल्यानंतर, ते पाहत होतो मी, ते अटेंड करत होतो मी इथून बसून म्हणजे डायनिंग टेबलवर. तुम्हाला नंतर दाखवेन. माझ्याकडे आता माझा आयपॅड नाही आहे दाखवायला तुम्हाला कसं माझी व्ह्यू आहे, कसं मी बघू शकतो. पण येस, मी तुम्हाला नक्कीच नंतर दाखवेन एका व्हिडिओमध्ये. याच्यानंतर मी अटॅच करेन व्हिडिओ ती. बट येस, मला सांगा तुम्ही किती मिस करताय, बिकॉज आय कॅन रिलेट टू दॅट. आणि शेअर करूया आपला एक्सपिरियन्स, राईट. ओके गाईज, सो फ्रेश होऊन झालं आहे, माझं किचन आवरलं आहे. खूप चांगलं झालं आता किचन. दाखवतो बघ तुम्ही, जस्ट अ मिनिट. हे बघा. सो असं साफ केलेलं आहे मी. एनिवेज, मी पूजा पण केली, आरती एक झाली, त्याची पण तुम्हाला व्हिडिओ दाखवेनच मी नंतर. तर ही असं माझं हे आहे, देवारा आहे आपला गणपती बाप्पा स्वामी समर्थ महाराज. असं छोटासा देवारा आहे माझा इथे. तर आरती वगैरे झालेली आहे. आणि आता आपण मोदक बनवणार. सो मोदकसाठी माझ्याकडे आहेत तर इथे, मला माहीत नाही मला तेवढं पुरेल का. एवढंच आहे ग्रेटेड कोकोनट, ते यूज होऊ शकतं त्याचं. तेच यूज होणार आहे, काही पण बोलतो मी. ग्रेटेड कोकोनट आहे, नंतर माझ्याकडे राईस फ्लावर आहे. तर आपण चालू करूया, बघूया कसं बनतंय ते. ऑलराईट.
तर मंडळी इकडे खोबरं तर असं आपलं हे पण भेटतं, काय बोलतं त्याला, नारळ पण भेटतं, बट इथे असं पण मिळतं ग्रेटेड कोकोनट. सो मला दाखवत होते कसं म्हणजे फुल इझी होऊन जातं लाईफ, टू बी ऑनेस्ट. बट स्टील आपले ते घरचे पद्धत, जुने पद्धत, त्यातच खरी मजा आहे. मी ॲक्च्युली पाहत होतो ते आपण बोलतो ना खोबरं खिसण्यासाठी आपलं ते असतं ते काय बोलतो, मला आठवत नाही त्याला काय म्हणतात ते, बट समजलं तुम्हाला. ते पाहत होतो मी भेटतंय का, पण मला कुठेच मिळाला नाही ते, त्यामुळे मी हे आणलेलं मागे ग्रेटेड कोकोनट. सो हे असं येतं, खूप सही आहे ॲक्च्युली, एक्स्ट्रा काम नाही लागत. तर मी एवढ्यातच सारण बनवेन आतमध्ये टाकायला, मोदकच्या आतमध्ये टाकायला. आपलं हे सारण तर झालेलं आहे असं रेडी. आणि आता आपण पीठ मळू, राईट. सो हे मी इथे ठेवतो आणि पीठ मळायला घेतो. ओके, तर अशाच प्रकारे आपलं वरण रेडी आहे. या साईडला राईस रेडी आहे आणि इकडे आपले मोदक होत आहेत, ते पण झालेलेच आहेत. तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही बघू शकता, मस्त वाटतात ना. मी थोडा जुगाड केलं आणि त्याच्यावरती हे केलं, कारण का माझ्याकडे स्टीमर नव्हता ॲक्च्युली. सो स्टीमर नव्हतं, त्याच्यामुळे मला तसं करायला लागलं की कुकरमध्ये एक भांडं ठेवलं, त्याच्यामध्ये फॉईल पेपर टाकला आणि फॉईल पेपरला असं होल केले, मग त्याच्यामध्ये वाफ येईल आणि चिटकणार. सो अजून 3 इकडे आहेत, ते 3चे आता परत ठेवेन मी. आणि येस, आता देवाला नैवेद्य दाखवू आणि आपण पण खाऊ. आणि मी खाईन, तुम्ही एन्जॉय करा. तसं किती बरं वाटतं ना, आपण असं घरचे रिच्युअल्स फॉलो करतो तेव्हा. म्हणजे असं किती आय डोंट नो, म्हणजे जाम वेगळी फिलिंग आहे. मला माहिती आहे तुम्ही ते रिलेट करू शकता की नाही आता माझ्यासोबत, बट असं होतं की यार आपण जे घरी आपल्यासाठी आई बनवायची, हे सर्व आता आपण बनवतो आणि इट्स लाईक की किती मजा येते हे सर्व बनवताना, हे सर्व सेलिब्रेट करताना, राईट. आणि ॲक्च्युली मला तर भरपूर आठवण येतं. माझं तर हा फर्स्ट गणपती आहे. फर्स्ट गणपती आहे जो मी घरापासून लांब आहे. मी ॲक्च्युली लास्ट इयर आलेलो, तेव्हा लास्ट इयर मी परत गेलेलो गणपतीसाठी. इथे आल्यानंतर की मी
मला जायचं होतं तर मी गेलो, आठवण आली म्हणून. पण यावर्षी आता तसा वर्क परमिटचं आहे एक इश्यू, सो त्यामुळे मला जाता नाही येत आहे. पण एक चांगली गोष्ट केली मी की मी एक कॅमेरा बसवला आहे, लाईव्ह कॅमेरा. तर मला तो हॉलमध्ये आहे, तुम्हाला दाखवतो मी 1 मिनटं. ओके, सो हे कॅमेरा आहे माझा ॲक्च्युली. सो हे माझं गणपती बाप्पा आमच्या घरातलं, आणि हा असं 360 पूर्ण फिरतो. तर इथे कॉल पण म्हणजे बोलू पण शकतो तिकडे, आणि यांचा पण आवाज ऐकू शकतो. 1 मिनटं, इकडे कुठेतरी बटन असावा, राईट हवा, तुम्हाला आवाज येत असेल. सो माझे भाऊ बहीण सर्व असे बसलेत, खूप मजा असते ॲक्च्युली असं. सो असं आहे की खूप 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 बरं वाटतं की रोज मी पाहू शकतो हेच गणपतीची आरती, सर्व काय घरात काय चावलं लागेल ते सर्व काय पाहू शकतो मी. त्यामुळे आय एम ग्लॅड की मी तो कॅमेरा लावला आहे. आणि काय सांगू, भरपूर आठवण येते. एनिवेज, तुम्हाला मी माझा व्ह्यू दाखवतो माझ्या रूमच्या इथून. सो अशी माझी बाल्कनी आहे, आणि ही चर्च स्ट्रीट आहे खालती, आणि असा हा व्ह्यू आहे. इथे एक्झॅक्टली समोर ही बिल्डिंग आहे म्हणून जास्त काय नाही आहे, पण माझा पॅशो आहे त्यावरून खूप चांगलं दिसतं. ते पण तुम्हाला दाखवतो. चला आपण जाऊ पॅशोला. तर तुम्हाला दाखवतो मी समोर माझा पॅशो कसा आहे. सो हे माझं असं हा असा व्ह्यू आहे पॅशनचा. मस्त आहे ना, मला तर भरपूर आवडतो. मी संध्याकाळी येऊन तर मस्त चहा कॉफी पीत बसतो. आणि लोकांनी इथे ठेवलेत पण चेअर्स वगैरे, जे बसू शकतो आपण, टाईम स्पेंड करू शकतो. चला आपण जाऊया. मी नैवेद्य दाखवायचं आहे मला, ऑलमोस्ट झालेलेच आहेत मुलं. तर फटाफट प्लेटिंग करून नैवेद्य दाखवूया. मी 11 मोदकांचा नैवेद्य दाखवतो. तर लेट्स गो. तर गाईज, हेच होतं माझं छोटंसं गणपती सेलिब्रेशन्स. लाईक छोटं आपलं नैवेद्य, थोडंसं पूजा, म्हणजे काही ना असताना म्हणजे काहीतरी असलेलं बरं ना, आणि तेच आपल्या जीवाला बरं वाटतं, तेच तर मेन आहे, राईट. तर थँक्यू, तुम्ही माझा व्लॉग पाहिलात, मला खूप बरं वाटलं. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्ही पण शेअर करा तुमचे काय स्टोरीज असतील तर, कसे तुम्ही इंटरनॅशनल स्टुडंट आलात आणि कसं तुम्ही राहता इथे. आपण कनेक्ट पण करू शकतो नक्कीच. कधीही तुम्ही तुमचं खालती इंस्टाग्राम आय डी किंवा काही फोन नंबर नका टाकू, इंस्टाग्राम आय डी द्या आणि आपण नक्कीच कनेक्ट करू. तर थँक्यू गाईज. मी तुम्हाला भेटेन पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय. थँक्यू. हॅपी गणेश चतुर्थी सर्वांना.